तुला बरं अशी दाखवलेला सकाळपासून जाऊन फोन केला काय होती. चला चला. राम 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 सरपंच राम राम हो. राम 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 राम. काय सकाळपासून तुमची वाट पाहतो काय बोलले पत्ता नाही काय नाही तुमचा माहीत. अहो मग तुमचा फोन आलते मला 2-3 खेप. चला बाबा सोबत नांदेडला जाऊन होतो गेल्या वेळेला बस आपण भेटून म्हणलो असून रोडला. किती मतदार आहे तुमचे? तीन आता पाटील. तीन आता का? 2,15,000. बरोबर. पैसे का लावू साहेब? नाही हो राहू द्या लागते तर कामासाठी. हो नाही राहू द्या नो आम्ही तुमचेच माणसं. हा कोणाचं आहे मटन पण दाबा आमचंच बटन. हो हो पाटील लागतो येतो मग लक्ष राहू द्या. हो 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 पाटील. पाटील करा ऍडमिशन सोय. हो 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 माणूस भारी आहे पण चांगले आहे ना गरीबाचा काही वारी आहे. सरपंच फोन उचलून झाले काही नाही फोन लावून बेजार काहून उचलून झाले हो? काय हो त्याची त्यालाच माहित आहे. गावात भेटले ना आता तुम्ही गावात गेलते ना घरात. आबा गेलतो घरी नव्हती. असं का? अहो आले की सरपंच सरपंच थांबा 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 थांबा. सरपंच साहेब आपल्या घरकुलात काय बनव वन फुटाली घरा माहिती राहा घर नाही आडवे पुत्र अजून आडोपत्र मी काय करू मग तेव्हा 15,000 रुपये दिले 3 मतदानाची. दिले नाही पैसे. तुम्ही का फुकट मतदान केलं का आम्हाला? तेव्हा तुम्ही पैसे जारी देऊन आम्हाला मतदान केलं तेव्हा तुम्हाला घरकुलात काय दिसलं नाही का? पैसा पाहून मतदान केलं आम्हाला. चला तुम्हाला म्हणलं होतं मतदानी पैसे घेऊ नका म्हणून. काय असे काय ना रे बाबा. अरे तू का मी त्या सरपंच साहेबाला म्हणलो मग घरात वर फुटायली बाबा एखाद्या घरकुलामध्ये नंबर लावा म्हणलो. मग काय म्हणले ते? मला धक्का मारला रे बाबा. पैसे तुला सोपे दिसले का म्हणला. तुम्हाला पैसे काय सवय लागली 15,000 याची त्याची खायची आज निष्ठावून रुपया कोणाला खायचं नाही. झालं मग पुरा ऍडमिशन तुमचं कुठं होत नाही काहीच. असं काम कुठं होत नाही तुमचे. पैसा खाऊन काम कोणते आहे तुम्ही जातो मी. यामुळे तुम्हाला म्हणलं होतं कोणाचे पैसे घेऊ नका. अहो कोणी येते बोलून जाते आणि खरी गोष्ट आहे त्याचं काय चुकलं. आपण चांगला शिकलेला माणूस सोडून द्यालो हे मोहा म्हणू याला काय वाचता सुद्धा येत नाही. याला सही करता येत नाही. अंगुठ्या छाप आहे. याचे पैसे दिले म्हणून आपण याला मतदान केलं याला निवडून आणलं. ते चांगले शिकलेला युवा पोरगा आहे. युवा पिढीचं पोरगा आहे. त्याला सगळं माहित आहे शिकलेलं आहे. त्याला कुठं काय करायचं माहित आहे कसे कामं गावात आणायची हे माहित आहे. पण आपण कोणाला या मथऱ्याच्या मागे लागलो काहून ते आपलं वय आपल्याला पैसे दिले आपलं ऐकायचे असं ते सगळ्या संघ राहते. पण आपलं सुट्टी कुठं येतं जुना माणूस. जुनं फिरणं काही नाही. परिवर्तन झालं पाहिजे आणि नवीन युवा हा गावचा सरपंच झाला पाहिजे. हे ध्येय पाहिजे आपण. आता तरी सुधरा.